तरंगळत बॉल सीमारेषा ओलांडताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि पहिल्याच बॉलवर सचिन खडके इथे चौकार ठोकतायत. परत एकदा ओव्हर द बॉलर हेड एक लाजवाब स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. साऱ्या गगनात ललकार. हा आहे हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर. प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा सनसनीत चौकार. मध्ये आपण सचिन खडके यांच्या माध्यमातून पाहू शकता अगदी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते आणि ते दाखवतोय सचिन खडके. बुद्धिमत्तेचं क्रिकेट दाखवतोय. अनुप पारासूरच्या विरुद्ध पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार आलेले आहेत, परंतु अनुप पारासूर यांना देखील पुनरागमन करायचंय, कमबॅक करायचंय. पाहूयात काय घडेल तिसऱ्या बॉलवर. अनुप पारासूर बॉलिंगसाठी. अखूट टप्प्याचा बॉल शॉर्टर वाईटचा वापर केला होता. यावेळेस थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला होता हा बॉल. पहिले 2 चेंडू तुम्ही जर बघितले ना तर इनटू द विकेट केले होते आणि पहिले 2 चेंडू जर तुम्ही बघितले तर फलंदाजाच्या रीच मध्ये होते, रडार मध्ये होते, परंतु त्यानंतर फलंदाजापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता अनुप पारासूर यांनी आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले. आणि तिसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय, तो मात्र निर्धाव आलेला आहे. 2 चौकारानंतर निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावफलकावरती आपण नजर टाकूयात. 8 धावा धावफलकावरती पहिल्या वरचा खेळ मार्गस्थ आहे. क्वालिफायर 1 इथे जो जिंकणार तो सरळ जाणार आहे फायनल मध्ये. त्यामुळे फायनलला जाण्यासाठी 2 संघ मैदानाच्या आतमध्ये लढतायत. अनुप पारासूर पुन्हा एकदा तयार होतील गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. समोर सचिन खडके घाटघरचे एक ख्यातनाम खेळाडू आहेत. खराब चेंडू, ही लाईन थोडीशी खराब आहे, पंच आमच्याशी जोडले जात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि एक अतिरिक्त धावा आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल धावफलकावरती आपण टाकूयात नजर. एकूण धावसंख्या झाली आहे 9 धावा. यावेळेस ओव्हर द कव्हर अजून एक शानदार फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय, परंतु फिल्डर बॉल अडवतील तोपर्यंत 2 धावा तिकडे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 अंकामध्ये धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 11 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पण टॉस जिंकला होता खरं तर प्रवरा पॅन्थर अकोला या संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं विठुमाऊली म्हाळुंगी संघाला आणि सुरुवात जर तुम्ही बघितली ना तर फलंदाजी करणाऱ्या संघाने चांगली केली आहे, कारण 6 ओव्हरची मॅच आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये फलंदाजांना आपली पॉवर दाखवायची आहे आणि तो प्रयत्न करतायत तिकडे फलंदाज. बाहेर जाणारा बॉल चेक केलाय, जाऊ दिलाय. पंचाने निश्चितच तिकडे निर्धाव चेंडूची घोषणा केलेली आहे. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडूच्या मदतीने धावसंख्या देखील आपण बघू शकता पूर्णपणे स्थिर आहे. धावफलकावरती 11 धावा. पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार आले, परंतु त्यानंतर खूप चांगलं पुनरागमन आपल्याला इकडे अनुप यांचं बघायला मिळालं. फुल टॉस बॉल, इथे थोडासा खराब चेंडू आणि तिकडे जर बघितलं तर बॉल पाहूयात 4 धाव्यांसाठी मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल. चौकार आलेला आहे. हा आहे हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर. प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा सनसनीत चौकार. केला जाईल. पहिल्या वरचा खेळ तो समाप्त होतोय आणि पहिल्या वर नंतर 15 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस एकंदर 15 धावा धावफलकावरती बनवलं गेलेलं आहे. विजय भोयर तात्या येत आहेत बॉलिंग करण्यासाठी. स्वतः संघमालक आहेत आणि त्यांच्याच हातामध्ये आता षटक क्रमांक 2 टाकण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही जर बघितलं ना तर फलंदाजी करणाऱ्या संघाने चांगली सुरुवात केली. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा वसूल केल्या.
आता इथून पुढे गोलंदाजी करणाऱ्या संघाला कमबॅक करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी स्वतः संघ मालक विजय भोईर यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर कट केलाय त्याला आणि घोषांकित क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय. 2 धावा तिकडे मिळत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 17 या आकड्यावर. विजय भोईर आलेत बॉलिंग करण्यासाठी. पहिलाच बॉल जर तुम्ही बघितला तर 2 धावा तिकडे प्राप्त केल्या गेलेल्या आहेत. चांगली सुरुवात. एका बाजूला अशोक हेडे आणि दुसऱ्या बाजूला सचिन खडके हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत. अशोक हेडेने जर अर्धशतक पूर्ण केलं तर यश सदगीर यांच्या वतीने त्यांच्यासाठी विशेष पुरस्कार 500 रुपयांचा दिला जाईल. राजूर प्रीमियर लीग क्रिकेट लव्हर्स राजूर आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा निश्चितच अतिशय सुंदर आणि अतिशय सुबक आयोजन. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने आढावा घेऊन ही क्रिकेटची स्पर्धा प्रेक्षकांपर्यंत खेळाडूंपर्यंत आणली जाते. दरवर्षी एकूण 8 संघ या स्पर्धेमध्ये समाविष्ट असतात आणि आज जर तुम्ही बघितलं तर 4 संघ फिल्टर होऊन आज इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. बाहेर जाणारा बॉल त्याला छेडण्याचा प्रयत्न केला होता परंतु यशस्वी झालेले नाहीयेत. बाहेरच्या बॉलला छेडण्याचा प्रयत्न केला होता. महेश धुमाळ यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर करतायत. मी नेहमी सांगतो की बाहेर की छेडो नाही और अंदर की छोडो नाही आणि अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला बॅटिंग करावी लागते. बाहेर जाणाऱ्या बॉलला जर तुम्ही छेडलं ना तर त्याची शिक्षा तुम्हाला कदाचित मिळू शकते. आणि इकडे जर बघितलं तर हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल जातोय. 2 धावा तिकडे पूर्ण केलेल्या आहेत. अकोले तालुका जर म्हटलं तर निसर्ग सौंदर्य या तालुक्याला मोठ्या प्रमाणावर प्राप्त झालेलं आहे. अकोले तालुका म्हटलं तर क्रिकेटची परंपरा जपणारा हा तालुका आहे आणि अकोले तालुक्यातील राजूर गाव क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं हे राजूर गाव. या गावामध्ये देखील अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्यातली राजूर प्रीमियर लीग क्रिकेट लव्हर्स राजूर यांचं जे आयोजन आहे ना याची प्रतीक्षा निश्चितच खेळाडूंना असते, प्रेक्षकांना असते आणि दरवर्षी या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होत असतात. खरं तर प्रेक्षकांसाठी ही मेजवानी असते आणि प्रेक्षक या मेजवानीचा 3 दिवस आस्वाद घेत असतात. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे 26 जानेवारीला क्रिकेटच्या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला प्रत्येक वर्षी पाहायला मिळालेला आहे आणि आज 26 जानेवारी 2026 आणि आज प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिनाच्या देखील सर्वांना पुढलंच एकदा मनापासून शुभेच्छा असणार आहेत आणि 26 जानेवारीच्या शुभ मुहूर्तावर खरं तर या क्रिकेटच्या स्पर्धेचा अंतिमचा दिवस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. हळूहळू प्रेक्षकही मैदानाच्या दिशेने वाटचाल करतायत. प्रेक्षकांसाठी देखील 10 रुपयांमध्ये लकी ड्रॉ आहे. ते कुपनही आपण खरेदी करा. ऑफ स्टंपच्या बाहेर पंच आमच्याशी जोडले जात आहेत. नो बॉलचा इशारा इकडे देण्यात आलेला आहे. हा चेंडू मात्र खेळपट्टीच्या बाहेर होता. पुढचा चेंडू फ्री हिट. फलंदाजासाठी हात खोलण्याची संधी इकडे असणार आहे. आपण जर बघितलं ना मित्रांनो तर या मैदानाच्या बाबतीत जर विचार केला आपण जरी छोटं मैदान असलं परंतु निश्चितच या मैदानावर खेळायला मजा येते. खूप आनंद आपण घेत असतो 3 दिवस आणि फ्री हिटची संधी आता इकडे फलंदाज अशोक हेडे यांच्यासाठी असणार आहे. विजय भोईर यांना पुनरागमन करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये तुम्हाला कुठेतरी त्या धावा रोखायच्यात आणि त्या पद्धतीने अचूकता गोलंदाजीमध्ये दाखवायचे. परत एकदा खराब लाईन. यावेळेस देखील आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये खराब लाईन आपल्याला बघायला मिळाली. पंच आमच्याशी जोडले जात आहेत. -1 अशा 2 धावा इकडे मिळणार आहेत आणि पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. फ्री हिटची संधी मात्र इकडे फलंदाज सचिन खडके यांच्यासाठी असणार आहे. धावफलकावरती जर आपण नजर टाकली तर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती जोडलेल्या आहेत. सचिन खडके यांच्यासाठी फ्री हिटची संधी आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा. शरीरावर जाऊन बॉल आदळतोय. धावबाची एक अवघड संधी होती तिकडे परंतु एक धाव रोखू शकलेले नाहीयेत. एक सिंगल मात्र इकडे परिपूर्ण करण्यात आली. बॅटच्या सहाय्याने ती धाव आली आहे आणि धावसंख्या मात्र 1च्या मदतीने पुढे जात असताना धावफलकावरती आपण नजर टाकूयात. 23 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये जे मागच्या 3 दिवसांपासून खूप अचूक काम करतायत तुषारजी मैट सरांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करू. खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. गुणलेखकाची एक महत्वाची भूमिका ते बजावत आहेत. बॉलर विजय भोईर तयार होत आहे. ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. बाहेर जाणारा बॉल. यावेळेस मात्र शेवट चांगला केला विजय भोईर यांनी. ओव्हरचा खेळ संपतोय. 2 ओव्हर संपतायत. 2 ओव्हर नंतर 23 धावा. कुठलाही फलंदाज बाद नाहीये.
भैरवनाथ कोथळे आणि स्वराज्य 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमची विनंती आहे, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार म्हणजे होणारच. स्वराज्य 11 ची प्लेइंग 11 आली आहे. भैरवनाथ कोथळे विनंती आपली प्लेइंग 11 द्या. इनिंग ब्रेकमध्ये 6 ओव्हर नंतर टॉस आपण घेणारच आहोत, त्यामुळे आपल्याला सज्ज राहायचं आहे. चला वेळ घेऊ नका. 2 ओव्हर संपलेल्या आहेत. 2 ओव्हर नंतर बिनबाद 23 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेट मागच्या 2 दिवसांपासून आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. आयोजकांचा मी मनापासून आभारी आहे. एक दिवस या स्पर्धेमध्ये मलाही समालोचन करण्याची संधी त्यांच्या माध्यमातून मिळाली आणि आयोजक कमिटीचं क्रिकेट लव्हर्स राजूरचं मी खरं तर मनापासून आभारी आहे. कारण राजूर प्रीमियर लीग म्हटलं तर प्रत्येकाला इच्छा असते या स्पर्धेमध्ये खेळण्याची, प्रत्येकाला इच्छा असते या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची आणि आज क्रिकेट लव्हर्स राजूर यांचं मी मनापासून आभारी आहे. एक दिवस या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मला मिळाली. 2 ओव्हर संपतायत. 2 ओव्हर नंतर 23 धावा, कुठलाही फलंदाज बाद नाहीये. स्वप्नवत सुरुवात, ड्रीम स्टार्ट झाली आहे इकडे असंच म्हणावं लागेल. 6 ओव्हरची मॅच आहे आणि या 6 ओव्हरच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न आता विठू माऊली म्हाळुंगी संघ करणार ते देखील आपल्याला पाहावं लागेल. परंतु गोलंदाजांनाही त्यांना रोखावं लागणार आहे. कमीत कमी धावेमध्ये रोखण्याचा प्रयत्न गोलंदाजांना इकडे करावा लागेल. क्षेत्ररक्षण आता खुललेलं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ आता संपलेला आहे. एक मिड विकेट, एक क्षेत्ररक्षक आपण जर बघितलं तर अगदी काऊ कॉर्नर, एक लॉंग ऑन आहे, एक एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय, एक फाईन लेग आहे, एक कव्हर पॉईंट आहे, एक क्षेत्ररक्षक फ्लाय स्लिप मध्ये आहे आणि एक लॉंग ऑफ मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. असं क्षेत्ररक्षण इकडे सजवण्यात आलंय. षटक क्रमांक 3 साठी जर पाहिलं तर गोलंदाजी करण्याकरिता परत एकदा अनुप पारासूर यांच्या खांद्यावर विश्वास दाखवण्यात आलेला आहे. रिव्हर्स केला होता, बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये जाईल. तिकडे आहे डिक्लेरेशन झोन, त्यामुळे धावा मिळतील 2 आणि या 2च्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा बदल 25 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अचूकता गोलंदाजीमध्ये दाखवावी लागेल. पहा, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही उतरता टेनिस बॉल क्रिकेट खेळण्यासाठी तुमच्या संघाची गोलंदाजी चांगली असली पाहिजे, अचूकता गोलंदाजाकडे असली पाहिजे, प्रत्येक चेंडू चांगल्या टप्प्यावर तुम्हाला टाकता आला पाहिजे. आणि आज जर तुम्ही बघितलं ना तर आजचा दिवस या स्पर्धेतला सर्वाधिक महत्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडू तुम्हाला बारकाईने टाकायचा आहे. प्रत्येक चेंडू तुम्हाला अतिशय चांगल्या टप्प्यावर टाकावा लागणार आहे. प्रत्येक खेळाडूच्या वाटेला आलेलं काम हे महत्वाचं आहे, हे समजून आज प्रत्येक खेळाडूला करावं लागेल. थोडेसे पुढे आले होते, पदल आली ते केलं होतं. यावेळेस यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक झाली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होता नॉनस्ट्रायकर एन कडून अशोक येडे यांचा, परंतु नकार वेळेवर आलाय. आणि इकडे जर बघितलं तर हा चेंडू निर्धाव घोषित केला जातोय. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. प्रवास करत असताना अशा अनेक सूचना फलक आपण पाहत असतो आणि इथे मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक राहिला असं म्हणू शकतो आपण. हा चेंडू मात्र निर्धाव विकेट घोषित केला जातो. अनुप पारासूर यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. एक प्रतिभाशाली खेळाडू आहे, एक प्रख्यात खेळाडू आहे. आज त्यांना सिद्ध करावं लागेल. यावेळेस उडवलाय बॉल, फटका मात्र थोडासा मिस टाइम होता. बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये, तिकडे धावा मिळत आहेत. 2 घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेलेला आहे. पहिला क्वालिफायर सुरू आहे. पाहूयात फायनलचं तिकीट कुणाला मिळणार, कोण जाणार फायनलमध्ये, कुणासाठी फायनलचे दरवाजे उघडले जाणार ते देखील आपल्याला पाहावं लागेल. एका बाजूला विठू माऊली म्हाळुंगी तर दुसऱ्या बाजूला प्रवरा पॅन्थर्स अकोले. या 2 टीम मध्ये सुरू आहे पहिला क्वालिफायरचा थरार. या स्पर्धेचं आयोजन ज्यांनी केलं त्यांचं निश्चितच कौतुक करायला हवं. मग त्यामध्ये आमचे बाळासाहेब नवाळी साहेब असतील, संतोषजी सपकाळ सर असतील, आमचे शहजाद पठाण असतील, SP, त्याचबरोबर पिंटू थिगळे सर असतील, दिलीप डगडे मेजर असतील, डॉक्टर जालिंदर लामटे साहेब असतील, जावेद खाटीक, प्रवीण बांबेरे, त्याचबरोबर ऋषी नवाळी, कुणाल नवाळी, मच्छिंद्र सुकटे, मच्छिंद्र पोटकुळे मेजर, ललित लहामगे, अमित मुठे, तेजस लोटे, अमोट कोरडे पोलीस, त्याचबरोबर मोनू भडांगे, गोविंद भांगरे, नरेंद्र इंदळे, बाळा मशाळ, विशाल मशाळ, आकाश कोंडार, अजय कोंडार आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आणि समस्त ग्रामस्थ राजूर यांच्या माध्यमातून खरं तरी क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून स्वागत आहे. आज अंतिम दिवसामध्ये बाहेर जाणारा बॉल, त्यावर आक्रमण केलंय. सचिन खडके आपला क्लास दाखवतायत आणि या बॉलला पाठवतायत सरळ बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पार. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा सनसनीत चौकार. शूट केला. तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये जर बघितलं तर थोडासा बाहेर जाणारा बॉल होता आणि त्यावर फक्त बॅट टाकली, खाली क्षेत्र निवडलं आणि सचिन खडके आपला क्लास दाखवताना पाहायला मिळाले. चौकार आलेला आहे. अनुप तयार होत आहेत. उडवलाय बॉल, यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लाईक सीमारेषेच्या पलीकडे, परंतु तिकडे धावा फक्त 2 मिळणार आहेत. स्ट्रोक चांगला होता. घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेलेला आहे.
सचिन खडके निश्चितच अकोले तालुक्याचं आणि आपल्या जिल्ह्याचं शेवटचं टोक घाटघरवरून येतात आणि खूप चांगलं क्रिकेट सातत्यानं ते खेळत आलेले आहेत आणि नेहमीच त्या खेळाडूच्या बाबतीत आपण चर्चा करत असतो, छोटा पॅकेट बडा धमाका, आणि अनेक स्पर्धांमध्ये खूप चांगलं क्रिकेट तो खेळाडू खेळत आलेला आहे. आमचे जावेदभाई खाटीक खूप चांगलं काम करतायत, त्यांचे निश्चितच कौतुक करावं लागणार आहे. 34 धावा. आमचे मच्छिंद्र भाऊ असतील, आमचे जावेद भाई असतील, बाहेर गेलेले चेंडू लगेच मैदानात टाकतायत की त्यांना माहिती आहे मॅच चांगल्या चालू आहेत ना, थांबायला नको, बाहेर गेल्याना बॉल लगेच आतमध्ये टाकूयात. आमचे छोटा मशाळ ते देखील बाळा मशाळ खूप चांगलं काम पाहतायत. बाहेर जाणारा बॉल पंच आत खोलतायत, व्हाईट बॉलचा इशारा, एक धाव अतिरिक्त त्याच्या पद्धतीने मिळेल. धावफलकामध्ये होतोय बदल. धावसंख्या मित्रांनो पुढे जात असताना धावफलकावरती 35 धावा. अकोले तालुक्यातील महत्वाचं गाव राजूर आणि या राजूरमध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम मागच्या 5 वर्षांपासून आपण पाहत आलेलो आहोत. आज 5व्या पर्वाचा अंतिम दिवस, आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि आजचा दिवस या स्पर्धेतला महत्वाचा आहे. परत एकदा बाहेर जाणारा बॉल कव्हरमध्ये फिल्डर इनफिल्डच्या आतमध्येच बॉल अडवतायत. तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. चांगली बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाजांचा विचार जर केला, अशोक येडे आणि सचिन खडके हे 2 फलंदाज आतापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या एकंदर 36 धावा. कुठलाही फलंदाज बाद नाहीये. तीन ओव्हर इकडे संपलेले आहेत. 3 ओव्हर नंतर बिनबाद 36 अशी धावसंख्या आपल्याला विठुमाऊली म्हाळुंगी संघाची पाहायला मिळते. जमेची बाजू जर तुम्ही बघितली ना तर जमेची बाजू एकच राहिली आहे की विकेट अद्यापही गमावलेली नाहीये. टॉस जरी प्रवरा पॅन्थर्सने जिंकला असला परंतु सुरुवात फलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र चांगली केली आहे. परंतु इथून पुढे पलटवार करावा लागेल. 3 ओव्हर इकडे संपलेले आहेत आणि 3 ओव्हर नंतर 36 षटक क्रमांक 4 नंबर इकडे सुरू होत आहे. 4थ्या ओव्हरसाठी स्वतः संघ मालक विजय भोईर यांना मात्र आमंत्रित करण्यात येते. तेच येत आहेत बॉलिंगला ओव्हर नंबर 4 मध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेट आमचे तेजस भोईर आणि त्यांची सर्व एंटायर टीम खूप चांगलं काम या स्पर्धेमध्ये करत आली आहे. मला वाटतं हे त्यांचं 3रं वर्ष आहे आणि राजूरकरांनी त्यांना एक प्रचंड प्रेम दिलेलं आहे. यावर्षी देखील खूप चांगलं काम हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचवत आहेत. मैदानावर घडणारा प्रत्येक क्षण प्रेक्षकांपर्यंत हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये पोहोचवत आहेत. त्यामुळे निश्चितच ग्रामीण टेनिस क्रिकेट युट्यूब वाहिनीचं आमच्या सर्वच टीमचं मनापासून कौतुक असणार आहे. विजय भोईर बॉलिंग करण्याकरिता पुढे एकदा तयार होतील. पहिला चेंडू मात्र थोडासा दिशाहीन पाहायला मिळाला आहे. सचिन खडके स्ट्रायकर एंडकडे आहेत. आम्ही नुकत्याच झालेल्या शिंडीमध्ये क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. आपल्या गावासाठी खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं होतं. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला जातो, यशस्वी नाही झाले. हा चेंडू मात्र निर्धावित असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल तो मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगली गोलंदाजी ते प्रत्येक खेळाडूला करावी लागेल आणि आजचा दिवस या स्पर्धेत महत्वाचा. तुम्हाला इथे पराभूत झाले तरी संधी आहे, परंतु दोन्ही संघांचा मानस एकच आहे की या सामन्याला जिंकायचंय आणि सरळ फायनलमध्ये जायचंय. तोच प्रयत्न आता दोन्ही संघ करणार आहेत. त्यामुळे फायनलचं तिकीट कुणाला मिळणार ते देखील आपल्याला पाहावं लागेल. त्यासाठी प्रत्येक खेळाडूला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज विजय भोईर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस विलक्षण वेग, प्रचंड वेगात बॉल टाकला गेला होता, परंतु 2 धावा तिकडे मिळणार आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. धावफलकावरती 39 धावा. खूप चांगलं क्रिकेट मागच्या 2 दिवसांपासून आपल्या सर्वांना पाहायला मिळालं. एकूण 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. 8 संघांनी स्वप्न पाहिलं होतं या स्पर्धेला जिंकण्याचं, परंतु आज ते कुठं एकाचं पूर्ण होणार. 8 मधून 4 संघ पुढे आलेत. 4 संघांना ही स्पर्धा सोडावी लागली, परंतु आज 4 मधून कोण विजेता ठरणार त्याचे उत्तर शोधायचंय. उठवलाय बॉल, परंतु फटका पाहिलं तर थोडासा मिसटाइम जरूर राहिला, परंतु जेवढी लांबी पाहिली होती तेवढी मिळाली आणि इकडे षटकार आलेला आहे. पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. आपला टॉपचा विषय आहे.
स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. सचिन खडके के फटके सबसे हटके, आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. खूप टप्प्याचा बॉल समोर खेळला त्याने. हा फटका खेळणं तितकं सोपं नाहीये. षटकार आलेला आहे. त्यावेळेस देखील हा चेंडू आपण बघू शकतो. नो बॉलचा इशारा देण्यात आलाय. विराट कोहली यांनी एक स्ट्रोक खेळला होता. खूप टप्प्याचा बॉल समोर षटकार खेळला होता. तो त्या दशकातला सर्वोत्तम फटका घोषित करण्यात आला होता. म्हणजे आखूट टप्प्याचा चेंडू समोर खेळणं तितकं सोपं नसतं, आणि ते सचिन खडके यांनी करून दाखवलं. एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. 6 धावा तिकडे मिळाल्या. टायमिंग प्रॉपर झालं होतं. ताकदीचा वापर केला होता, आणि त्यानंतर चेंडूने हवाई सफर केली होती. षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 46 धावा धावफलकावरती. गोलंदाजी करणाऱ्या संघाला आता विकेटचा शोध घ्यावा लागेल. बॅट तर वेगात फिरवली आहे, परंतु कनेक्शन बॅट आणि बॉलमध्ये झालेलं नाहीये. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. विजय भोईर यांचं पुनरागमन आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक प्रत्येकाला करावं लागणार आहे, कारण आजचा दिवस महत्वाचा आहे. ही स्पर्धा महत्वाची आहे. प्रत्येकाला जिंकायचं या स्पर्धेमध्ये. त्यामुळे प्रत्येक खेळाडू इथे चांगलं काम करणार, चांगली कामगिरी करणार, यात मात्र शंका नाहीये. आणि म्हटलं जातं ना की टीम एकाने जिंकत नाही, टीम एकीने जिंकते. त्यामुळे प्रत्येकाला इथे एकीने खेळावं लागणार आहे. तुमची एकजूट महत्वाची ठरणार आहे. आज प्रत्येक खेळाडूला लढायचं आहे. बाहेर जाणारा बॉल, अतिरिक्त उसळी प्राप्त झाली आहे. टप्पा पडला, अतिरिक्त बाउन्स मिळाला. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने निर्धावच्या स्वरूपामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजय भोईर चांगलं पुनरागमन करतायत. षटकार आला होता त्यांच्या विरुद्ध, परंतु त्यानंतर त्यांनी खूप चांगलं कमबॅक केलेलं आहे. प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे, आणि भोईर तात्या जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परत एकदा भोईर तात्या तयार आहेत. फुलर लेंथवर क्लीन बोल्ड. चेंडूने सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय. फर्निचर फ्रॅक्चर केलं जात आहे. भैरवनाथ कोथळे आपली प्लेइंग 11 अद्यापही आलेली नाहीये. आम्ही तुम्हाला या इनिंगच्या पहिल्या ओव्हरमध्ये कॉल दिला होता. आता 4थी ओव्हर संपत आली आहे. तुमची प्लेइंग 11 अजून आलेली नाहीये. भैरवनाथ कोथळे टीमचे कॅप्टन, आपली प्लेइंग 11 कृपया करून द्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार म्हणजे होणारच. जर तुम्ही उशीर केला तर समोरच्या टीमच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल, याची नोंद घ्या. तर धावफलकावरती आपण नजर टाकूयात. एकूण धावसंख्या 46 झाली आहे. पहिल्या विकेटचं पतन झालंय. सचिन खडके यांना परतावं लागलं. विजय भोईर जबरदस्त कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाजी करण्यासाठी जर पाहिलं तर आता नवीन फलंदाज बाजीराव सदगीर बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने, या स्पर्धेच्या अंतिम दिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचा लाडका खेळाडू, खरं तर एक शांत, संयमी आणि निश्चितच एक मितभाषी खेळाडू म्हणून संपूर्ण महाराष्ट्र ज्या खेळाडूकडे पाहायचा, त्या शेखर शेळकेची देखील आठवण आल्याशिवाय राहत नाही. आमच्या या क्रिकेट लव्हर्स राजूरच्या वतीने शेखर शेळके यांच्या पावन स्मृतीस निश्चित विनम्र अभिवादन, त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. कारण राजूरचं आणि शेखरचं एक वेगळं नातं राहिलेलं आहे, आणि आज शेखर शेळके यांची देखील आठवण आल्याशिवाय राहत नाही. शेखर शेळकेला भावपूर्ण आदरांजली. गोलंदाजी करण्याकरिता जर पाहिलं तर गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सूरज चव्हाण. यावेळेसचा बॉल जर पाहिला तर घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय. तिकडे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावर जर आपण नजर टाकली तर एकूण धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर 48 धावा. सचिन खडकेची विकेट आली. आता कुठेतरी कमबॅक करण्याची एक संधी निर्माण झाली आहे. आणि पहा, क्रिकेटमध्ये तुम्हाला जास्त संधी मिळत नाही. कधी कधी तुम्हाला संधी चोर पावलांनी मिळतात, ज्या येतात, आणि कधी कधी संधी तुम्हाला निर्माण कराव्या लागतात. आधी ते संधी तुम्हाला आली आहे. इथून पुढे पुनरागमन करण्याची, धावा रोखण्याची एक संधी निर्माण करायची. पाहूयात काय होईल. फुलर लेंथवरचा बॉल, अशोक येडे यांचा टोले जंग तडाखा. बॉल बाउंड्री लाईन पार. जबरदस्त हिट, सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार.
रडार मध्ये बॉल मिळाला, बॉल इन टू द स्लॉट आणि अशोक गेडेने पाठवलाय आउट ऑफ द प्लॉट, सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलेला आहे. आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती जर आपण नजर टाकली तर एकूण धावसंख्या आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर धावा 54 धावा धावफलकावरती, अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. जबरदस्त बॅटिंग करतायत अशोक गेडे, खूप चांगला स्ट्रोक खेळला होता यावेळेस. ओव्हर द बॉलर हेड, गोलंदाजाच्या डोक्यावरून त्याने तो स्ट्रोक खेळला होता आणि या बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. सचिन कडके जरी बाद झाले असले परंतु अशोक गेडे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत हे दाखवून देत आहेत आणि चांगली बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल इकडे टाकला जातोय गोलंदाजी करण्याकरिता. गोलंदाज सूरज चव्हाण बॉलिंग करण्याकरिता तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल देखील उडवलाय आणि यावेळेचा बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. बॅक टू बॅक सिक्सेस, लागोपाठचा हा दुसरा षटकार. धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. नेत्रदीपक फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अशोक गेडे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र गोलंदाजाचं पुढरागमन सूरज चव्हाण फुलर लेंथवरचा एक चांगला बॉल इकडे टाकताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. धाव 1 मिळेल तिकडे आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये छोटासा बदल होईल. धावफलकावर धावा 61 झालेल्या आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक जर आपण बघितलं तर सुरू आहे 5व्या क्रमांकाचं. टॉस जिंकला होता प्रवरा बॅन्थरच घेतला होता निर्णय गोलंदाजी करण्याचा, परंतु फलंदाज आतापर्यंत त्यांच्यावर हावी ठरलेले आहेत. यावेळेस फुल टॉस होता बॉल, परंतु डाव्याच्या थोडासा बाहेर असल्या कारणे ते पण व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि 2 धावा देखील तिकडे ऍड केल्या जातील, म्हणजे व्हाईट +2 अशा एकूण 3 धावा इकडे मिळणार आहेत. आणि या 3 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 64 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. राजूर प्रीमियर लीग 2026 5वं पर्व, क्रिकेट लव्हर्स राजूर यांचं हे आयोजन आणि आज या स्पर्धेचा तिसरा, अंतिम आणि शेवटचा दिवस. आज या स्पर्धेचा विजेता आपल्याला मिळणार आहे. पाहूयात या सामन्यात कोण जिंकणार ते पाहणं अगोदर महत्वाचं आहे. बाहेर जाणारा बॉल, पायांची हालचाल पाहायला मिळालेली नाहीये, परंतु इकडे पाहूयात तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आली आहे. सर काय चेक करायचं? फ्रंट रिटर्न क्रीज. पाहूयात चेक केलं जात आहे, काय निर्णय असेल तो आपल्यापर्यंत अगदी काही क्षणातच पोहोचवला जाणार आहे. निर्णय आलेला आहे, इट्स अ फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित करण्यात आलेला आहे. 5 ओव्हर संपतायत आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावर जर आपण नजर टाकली तर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर 64 धावा झालेल्या आहेत. पहिला क्वालिफायर सुरू आहे, जो जिंकणार तो फायनलला जाणार. त्यासाठी मात्र हा मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. ऊन आणि सावलींचा खेळ तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे हा क्रिकेटचा खेळ देखील आहे. ऊन आणि सावल्यांसारखाच हा क्रिकेटचा खेळ रंग बदलत असतो आणि आज ते चित्र आपल्याला निश्चितच या मैदानावर पाहायला मिळेल. परत तयार होत आहेत सुजित नवले, अजय दोंगडे आलेत बॉलिंगसाठी आणि त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलंय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा एक शानदार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर. एक शानदार स्क्वेअर कट आपल्याला बघायला मिळाला आणि बॉल सरळ बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण नाईकवाडी हे देखील नेक्स्ट आहेत. आपल्याला निश्चितच दुसऱ्या डावामध्ये त्यांची बॅटिंग पाहायला मिळेल.
यावेळेस चांगला बॉल स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला कलेक्ट करतील. धाव मिळणार नाही. चौकारानंतर खूप चांगलं पुनरागमन इकडे होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा आणि अंतिमचा षटक सुरू आहे. धावा रोखण्यासाठी प्रयत्न निश्चितच केले जाणार आहेत. क्रिकेटचा खेळ आपल्या सर्वांचा आवडता आणि आज आपण अकोले तालुक्यातील राजूरमध्ये राजूर प्रीमियर लीगचं आयोजन पाहतोय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. ताकदीचा वापर करायचा होता, परंतु इकडे 2 धावा निश्चितच घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेल्या कारणे मिळणार. या 2 धावेंच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल. धाव फलकावर आपण टाकूयात नजर. एकूण धावसंख्या 70 झाली आहे. 70 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. क्रिकेट लव्हर्स राजूर म्हणजेच क्रिकेटवर प्रेम करणारा सर्व मित्र परिवार आज एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपल्यापर्यंत घेऊन आलेला आहे. राजूर म्हटलं तर क्रिकेटची परंपरा जपणारं हे गाव आहे आणि आज क्रिकेटची एक मोठी स्पर्धा ते घेऊन आलेत. यावेळेचा बॉल फुल टॉस, परंतु तिकडे फिल्डर बॉलला जज करतायत. बॉल सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पार येतोय चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर. प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा सनसनीत चौकार. थोडासा खराब चेंडू होता आणि त्यावर मात्र इकडे फलंदाज प्रहार करताना आपल्याला पाहायला मिळाले. 4 धावा वसूल केलेल्या आहेत. तुम्ही अशोक हेडे सारख्या फलंदाजाला फुल टॉस टाकू शकणार नाहीये आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही जर फुल टॉस टाकत राहिले तर मग रिझल्ट असेच येत राहणार. यावेळेचा बॉल देखील सरळ बाउंड्री लाईन पार. अजून एक षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर. प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. जबरदस्त बॅटिंग करतायत अशोक हेडे. सांगतायत लावा तुम्ही ताकद, मी नाही वाकत. जबरदस्त बॅटिंग, अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. नाव अशोक येडे. एक चौकार आणि एक षटकार आलाय त्यांच्या बॅटमधून. परत एकदा उडवलाय बॉल. यावेळेस देखील लॉंग ऑफ रिझर्व मध्ये. अजून एक टोले जंग तडाखा. अजून एक षटकार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर. प्रोप्रायटर माननीय श्री मध्ये देखील भरपूर धावा आलेल्या आहेत, परंतु अशोक हेडे यांचं कौतुक करावं लागेल. अशोक हेडे यांची बॅटिंग जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. अप्रतिम आणि नेत्र दीपक फटके त्यांना सजवले आणि पहिल्याच मॅच मध्ये चांगली बॅटिंग करताना ते पाहायला मिळाले. चला टॉस करण्यासाठी भैरवनाथ 11 कोथळे आणि त्यांच्या विरुद्ध स्वराज 11 टॉस करण्यासाठी आपल्याला यायचंय. इलिमिनेटरच्या मॅचचा टॉस आपण लगेचच इकडे संपन्न करणार आहोत, परंतु इकडे पहिला डाव संपलाय. प्रथमतः विठू माऊली म्हाळुंगी संघाने बॅटिंग केली आणि निर्धारित 6 षटकांमध्ये त्यांनी 86 धावा बनवल्या. 87 धाव्यांचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. चला आता मॅचला लगेच सुरुवात करू आपण. विठू माऊली टीम आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. दुसऱ्या डावाला आपण काही क्षणातच आता सुरुवात करणार आहोत. विनंती एवढीच आहे, विठू माऊली म्हाळुंगी टीम फिल्डिंग लावून घ्या आणि टॉस करण्यासाठी भैरवनाथ 11 आणि स्वराज 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनने लगेचच आमच्याशी संपर्क करायचा आहे. टॉस साठी चला. स्वराज 11 आणि भैरवनाथ 11 कॅप्टन लवकर यायचं टॉसला. भैरवनाथ 11 आणि त्यांच्या विरुद्ध स्वराज 11 या दोन टीम मध्ये आपल्याला यानंतरची मॅच लगेचच पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमची विनंती आहे, नाणेफेक करण्यासाठी टॉस का बॉस या कक्षामध्ये आपल्याला यायचंय.
मोरया बॅनर पेंटिंग यांच्या माध्यमातून आपल्याला टॉस का बॉस साठी सौजन्य मिळालेलं आहे. तर नाणेफेक आपण लगेचच त्या ठिकाणी संपन्न करणार आहोत. एक मोठं टार्गेट आहे पहा, 87 धाव्यांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे आणि या 87 धाव्यांचा पाठलाग होणार की या 87 धावा रोखल्या जाणार, येणारी वेळ निश्चितच आपल्याला सांगून जाणार आहे. तर विनंती आहे, दोन आघाडीचे फलंदाज ताबडतोब चला आणि टॉस आपण संपन्न करूया. तिकडे नाणेफेक त्या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरच्या मॅचची तर यानंतरच्या सामन्याचा नाणेफेक आपण संपन्न करतोय. आदरणीय रंगनाथ खेळकर जे एक लेजंड क्रिकेटर आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक इकडे संपन्न करणार आहोत. रंगनाथजी खेळकर साहेबांना विनंती आहे, साहेब आपण टॉस का बॉस कक्षामध्ये यावं आणि आपल्या शुभ हस्ते या नंतरच्या सामन्याचा नाणेफेक इकडे संपन्न करावा. बॉक्समध्ये लगेच झाला. स्वराज 11 या संघाने यानंतरच्या सामन्याचा नाणेफेक जिंकलेला आहे. आपला निर्णय काही क्षणातच त्यांच्यापर्यंत पोहोचवतील. परंतु जाव्यात आता एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग इकडे सुरू केला जातोय, जिकडे 87 धाव्यांचं टार्गेट आहे. पहिला चेंडू खराब होता, त्याला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु यशस्वी नाही झाले. पंच तिकडे लेग बायचे एक सिंगल कळवत आहेत. स्वराज 11ने टॉस जिंकला, प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भैरवनाथ 11 या संघाला प्रथमतः बॅटिंग करण्याचं निमंत्रण त्यांनी दिलेलं आहे. परंतु पाहूयात मित्रांनो, पहिला क्वालिफायर कोण जिंकणार त्यासाठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जावं लागणार आहे. एका बाजूला जर पाहिलं तर टीम विठुमाऊली 11 भाळुंगे आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रवरा पॅन्थर्स अकोले. चांगला स्ट्रोक खेळलाय ओव्हर द कव्हर, माफ करा लॉंग ऑफ मध्ये हा बॉल ऑफ ड्राईव्ह केला होता. यावेळेस फिल्डर मात्र त्या ठिकाणी उभे आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल होता, खूप चांगला ड्राईव्ह केला होता त्या ठिकाणी. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करण्यात आली आहे. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल. 87 धाव्यांचं टार्गेट आहे आणि या 87 धाव्यांचा पाठलाग जर तुम्हाला करायचा आहे तर मैदानाच्या आतमध्ये लढावं लागणार आहे. प्रयत्न केल्यानंतर यशापर्यंत तुम्ही पोहोचणार आहात. चांगला बॉल जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, बॉलच्या लाईन मध्ये आले नाही, फुटवर्कचा अभाव पाहायला मिळालाय. बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने निर्धावच्या स्वरूपामध्ये गेलाय. अकोले तालुका म्हटलं तर अनेक क्रिकेटच्या स्पर्धा अकोले तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. कोथरूड प्रीमियर लीग येणाऱ्या 19 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान कोथरूड नगरीमध्ये संपन्न होणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये देखील आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हा. यावर्षी अतिशय सुंदर आयोजन त्याही स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे विकेट आली आहे आणि फलंदाज बाद होत. निश्चितच याच मैदानावर अजून एक क्रिकेटची स्पर्धा मला वाटतं फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. राष्ट्रवादी कार्यसम्राट चषक ही क्रिकेटची स्पर्धा क्रिकेट लव्हर्स राजूरच घेऊन येणार आहेत आणि ती स्पर्धा जर तुम्ही बघितलं तर एक गाव 11 खेळाडू अशा फॉर्मॅटने खेळवली जाणार आहे. त्यामुळे त्या स्पर्धेमध्ये देखील ज्यांना कुणाला सहभागी व्हायचं त्यांनी क्रिकेट लव्हर्स राजूर आमच्या आयोजकांशी संपर्क करा. कार्यसम्राट राष्ट्रवादी चषक ती स्पर्धा देखील फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला आपल्या भेटीला येईल. पहिल्या क्रमांकासाठी त्या स्पर्धेमध्ये 41,000 रुपयांचा पहिला पुरस्कार असणार आहे आणि कुपन जे आहेत मला वाटतं थोडे शिल्लक राहिलेले आहेत, ते कुपन देखील आपण खरेदी करा. 2 वाजेपर्यंत ते कुपन आम्ही विक्री करणार आहोत त्याची, त्यानंतर कुपन विक्री बंद होणार आहे. 10 रुपयांमध्ये स्पोर्ट सायकल, मिक्सर आणि फॅन जिंकण्याची संधी आहे. आपलं नशीब आजमावा. 10 रुपयांमध्ये
जवळ मॅचच्या दिशेने महेश धुमाळ आलेत बॅटिंग करण्यासाठी आणि पहिल्याच बॉलवर महेश धुमाळ यांना देखील परतावं लागेल. एक मोठी विकेट इकडे मिळताना पाहायला मिळेल. काल 12 चेंडूंमध्ये 36 धावेंची एक बहारदार खेळी खेळणारे महेश या सामन्यामध्ये निराश, हताश आणि हतबलून परत आहेत. अजून एक विकेट, अजून एक खेळाडू बाद. भव्य लकी ड्रॉ, लकी ड्रॉ, लकी ड्रॉ. 10 रुपयाच्या कुपन खरेदीवरती मिळवा स्पोर्ट सायकल, मिक्सर, फॅन आणि बरेच काही. गोलंदाज ऑन हॅट्रिक आहे अशोक येडे यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. तुषार सदगीर यांच्या वतीने हे पारितोषिक दिलं जाणार आहे. पाहूयात विकेट हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली जाणार का. ओहो, क्या बात आहे. आल्याबरोबर एक जबरदस्त हिट, परंतु धावा तिकडे फक्त 2 मिळणार आहेत. स्ट्रोक तर चांगला होता, अप्रतिम फटका इकडे खेळला होता. फलंदाजी करण्याकरिता जर पाहिलं तर अमित मोठे आलेले आहेत बॅटिंग करण्याकरिता आणि पहिल्या ओव्हरचा खेळ देखील इकडे समाप्त होतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर आपण नजर टाकूयात. 2 बाद 4 धावा. सलामीला आलेले अजय ते लवकर बाद झाले. त्यानंतर महेश धुमाळ आले बॅटिंगसाठी, ज्यांनी काल 36 धाव्यांची एक जबरदस्त इनिंग खेळले होते. त्यांना देखील परतावं लागलं आणि आता पहिल्या ओव्हरनंतर 4 धावा धावफलकावरती बॉलिंग करण्याकरिता जर पाहिलं तर शुभम येत आहेत बॉलिंग करण्याकरिता. एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. आम्ही संगमनेरच्या अनेक स्पर्धांमध्ये शुभमला पाहिलं. शुभम वागचौरे अप्रतिम कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पहिलाच बॉल बीट विकेट मध्ये एक लाजवाब स्ट्रोक इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. फटका खेळलाय खास, रिझल्ट जकास, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा सनसनीत चौकार. फलंदाजी करायची आहे कारण तुम्हाला हिमालय पर्वत एवढं मोठं लक्ष्य सर करायचंय. 87 धाव्यांचं टार्गेट तुमच्या समोर ठेवण्यात आलेलं आहे. परंतु या मैदानावर असे आम्ही अनेक सामने पाहिले. काही होऊ शकतं या सामन्यामध्ये. 1 बॉल 6ची गरज असताना षटकार देखील आम्ही पाहिलेला आहे. 44 धावा देखील रोखल्या गेलेल्या त्या मैदानामध्ये. या मैदानावर यावरचे अनेक इतिहास, अनेक विक्रम आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे प्रयत्न जर तुम्ही करत राहिले तर यशापर्यंत तुम्ही पोहोचणार आहात. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करायचेच आहेत. मी नेहमी सांगतो की यश हे प्रयत्नांना चिटकलेलं असतं. तुम्ही जर प्रयत्न करत राहिले तर यशापर्यंत लगेच जाऊ शकता, परंतु त्यासाठी प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये लहरों से डरकर नौका पार नाही होती, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. आणि अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळायचंय. पाबळकर बंधू मैदानाचे मालक आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. साहेबांचं खरं तर आम्ही मनापासून आभारी आहोत की साहेब तुम्ही या स्पर्धेसाठी आम्हाला मैदान उपलब्ध करून देतात. फक्त मैदान उपलब्ध करून देत नाहीये तुम्ही, तर तुम्ही हे ग्रामीण भागातील जे खेळाडू आहेत ते सर्व एकत्र येतात आणि त्यांचा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळतो आणि त्याचं सर्व श्रेय तुम्हाला जात आहे. आणि सलग 5 वर्ष ते आपल्याला ही मदत करत आलेले आहेत. साहेब मनापासून धन्यवाद. आखूड टप्प्याचा बॉल तिकडे जर पाहिलं तर यस पंचांकडे अपील, पंचांचं बोट आकाशाकडे, विकेटचं बटन, अजून एक खेळाडू बाद. बरोबर प्रेक्षकांना देखील पारितोषिके जिंकण्याची स्वर्ण संधी. भव्य लकी ड्रॉ, लकी ड्रॉ, लकी ड्रॉ. 10 रुपयाच्या कुपन खरेदीवरती मिळवा स्पोर्ट सायकल, मिक्सर, फॅन आणि बरेच काही. नियम व अटी लागू. RPL स्पर्धेत सहभागी खेळाडू यामध्ये पात्र नसतील. कुपनची किंमत फक्त 10 रुपये.
करण्याकरिता जर पाहिलं तर सूरज चव्हाण बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. फलंदाजी करणारा संघ प्रवरा पॅन्थर्स हा संघ आता थोडासा अडचणीमध्ये सापडलेला आहे, परंतु या अडचणीतून तुम्हाला मार्ग काढावा लागेल आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. पण 3 महत्वाच्या विकेट गमावल्यात फलंदाजी करणारा संघाने. 87 धाव्यांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. गोलंदाजी करत असताना एक युवा टॅलेंटेड गोलंदाज शुभम वाकचौरे आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पाहायला मिळणार आहेत. पहिला क्वालिफायर सुरू आहे. राजूर प्रीमियर लीग 5वं पर्व, पहिला क्वालिफायर जो जिंकणार तो फायनलला. यावेळेस थोडीशी जागा बनवली, चांगला फटका, परंतु तिकडे धावा फक्त 2 मिळत आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय छोटासा बदल. धावफलकावर आपण टाकूयात नजर. धावसंख्या झाली आहे 11 धावा. सुंदर आयोजन. विशेष म्हणजे ही स्पर्धा फक्त 3 दिवसांची नाहीये, तर ही स्पर्धा एक भावना आहे. या स्पर्धेमध्ये तुम्ही जर पराभूत झाले तर ते दुःख, या स्पर्धेमध्ये तुम्ही जर जिंकले तर या स्पर्धेमध्ये जिंकल्यानंतर मिळणारा जो आनंद आहे ना, तो कुठे लाखो रुपये देऊन सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे ही स्पर्धा एक भावना झालेली आहे आणि 3 दिवस आपण सर्वजण, वर्षातून 3 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र येतो. राजूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून बॅकफुटला गेले, चांगला फटका तिकडे आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस देखील घोषांकित क्षेत्र निवडलं. 2 धावा तिकडे प्राप्त केल्या जाणार आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. 2 वाजेपर्यंतच कुपनची विक्री सुरू राहणार आहे. ज्यांना ज्यांना कुपन घ्यायचे त्यांनी आमचे शैजान पठाण यांच्याशी संपर्क करा. 10 रुपयांचं कुपन आहे. स्पोर्ट्स सायकल, मिक्सर, फॅन जिंकण्याची संधी आहे. 2 वाजेपर्यंतच त्याचा अवधी आहे. बॉलर तयार आहेत. शुभम परत एकदा हलक्या हाताने बॉलला स्पिअर केलंय. फिल्डर स्वतः कीपर येत आहेत बॉलवर. धाव मिळणार नाहीये. हा चेंडू देखील आपल्याला येतोय निर्धाव पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे शुभम वाकचौरे यांची. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, परंतु त्यानंतर काय पुढारगमन केलंय, काय पलटवार केलाय शुभम वाकचौरे यांनी. कौतुकास्पद, प्रशंसनीय गोलंदाजी आपल्याला शुभम वाकचौरे यांच्या निश्चित रूपात इकडे पाहायला मिळते. पुढचा बॉल अतिरिक्त उसळी प्राप्त झाली आहे. यावेळेस देखील एका प्रतिम चेंडू लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक जर पाहिला तर 2चा खेळ इकडे समाप्त झालेला आहे. टाकूया. 2 ओव्हर संपलेले आहेत आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर 13 धावा धावफलकावरती आहेत. 3 खेळाडू बाद आहेत. 24 बॉल शिल्लक राहिलेले आहेत आणि अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये 74 धाव्यांची गरज आहे. 24 बॉलमध्ये 74 धावा पाहिजे त्या मॅचला जिंकण्यासाठी. अशक्य नाहीये. प्रयत्न केले तर निश्चितच धावा देखील पूर्ण केल्या जाऊ शकतात. पॉझिटिव्ह इंटेंटने तुम्हाला खेळावं लागणार आहे. पराभव सर्वात अगोदर मनात होतो, त्यानंतर पराभव रणांगणात होतो. तुम्ही मनात विजय मिळवणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर मनात विजय मिळवला तर रणांगण आपोआप जिंकता येतं. 24 चेंडूंमध्ये 74चं टार्गेट आहे आणि पाहूयात आता काय घडेल. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय. तिकडे आहे डिक्लेरेशन झोन. धावा मिळत आहेत 2. पुढच्या वर्षी 2 धाव्यांचाही ट्रान्स बनला पाहिजे. आमचे प्रवीण गायकवाड सरांचा ट्रान्स आज महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील ऐकायला मिळतो आणि आपल्या राजूर प्रीमियर लीग मध्ये त्यांचे खूप चांगले ट्रान्स आपल्याला ऐकायला मिळतात. निश्चितच पुढच्या वर्षी 2 धाव्यांचे ट्रान्स बनतील. परत एकदा यावेळेस देखील आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये धावा 2 मिळत आहेत. बॉल पुरवायचा आहे, ग्राउंडच्या आतमध्येच आहे. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना धावफलकामध्ये होणारा बदल. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. आज टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ जर तुम्ही बघितला ना तर एक वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलेला आहे. ISPL सारख्या स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये येऊ लागलेल्या आहेत. त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस आलेले आहेत. समोरच्या दिशेने फटका मिस टाइम आहे. फिल्डर बॉलला जज करतायत. सचिन खडके आलेत बॉलच्या खाली. टेक कट, व्हेरी गुड कॅच, ब्रिलियंट कॉट, वेल जज कॅच. विकेटचं बतड होईल. फलंदाज बाद.
मध्ये युट्यूब लाईव्ह सौजन्य दिलेलं आहे. साहेबांचं शुभागमन होतंय. मनापासून स्वागत असणार आहे. खरं तर या स्पर्धेचं ज्यांनी आयोजन केलं 3 दिवस, म्हणजे ही स्पर्धा जरी 3 दिवसांची असली परंतु त्यामागे एका महिन्याची मेहनत आहे. आणि आमचे सर्व आयोजक तुम्ही जर बघितलं, प्रत्येकाचा एक चांगला व्यवसाय आहे, प्रत्येक जण चांगल्या जॉबला आहे, परंतु ही स्पर्धा खेळाडूंसाठी, ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी ते चांगलं व्यासपीठ उभं करून देत असतात. मग त्यामध्ये आमचे बाळासाहेब नवाळी साहेब असतील, चंद्रमाऊली पेट्रोल पंप, सिद्धवड फाटा युवा उद्योजक, त्याचबरोबर शनिराज ट्रेडर्स, इलेक्ट्रिक प्लंबिंग शेती आवश्यक, संतोष प्लंबिंग अँड इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आदरणीय संतोषजी सपकाळ साहेब, त्याचबरोबर आमचे गोविंद अर्थात पिंटू तिकडे, गिरीश कन्स्ट्रक्शन अँड फॅब्रिकेशन, SP पठाण, पठाण स्पोर्ट राजूर, डॉक्टर जालिंदर लहामटे, मुळा मेडिकल राजूर, जावेद काटिक जनता मटन शॉप, ऋषी नवाळी साहेब आई मेडिकल राजूर, हे सर्व आयोजक, हा सर्व मित्रपरिवार एकत्र आला. त्यानंतर राजूर प्रीमियर लीग तर प्रत्येक वर्षी आपल्यापर्यंत घेऊन येत असतात. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी ते देत असतात. प्रत्येकाचा एक चांगला व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायातून थोडासा वेळ काढून खेळाडूंसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म ते उभं करत असतात. त्यांचं निश्चित रूपाने मनापासून कौतुक करावं लागणार आहे. धावफलकावर आपण नजर टाकूयात. एकूण धावसंख्या 17 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. चेक केलं जाते, तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. काय निर्णय असेल तो आपल्यापर्यंत काही क्षणातच पोहोचवला जाईल. खेळाडूंसाठी ज्यांनी भोजन व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने केली आहे, कृष्णा केटरर्स यांचं देखील मनापासून आभार. आलेल्या प्रत्येक खेळाडूंसाठी अतिशय उत्तम भोजनाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. अभि नवाळी साहेबांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. नॉट आउट नाबाद. फलंदाज सेफ असणार आहेत. अकोले तालुका म्हटलं तर निसर्ग सौंदर्य मोठ्या प्रमाणावर या तालुक्याला प्राप्त झालेलं आहे. पर्यटन तालुका म्हणून अकोले तालुक्याकडे पाहिलं जातं. यावेळेस 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. फलंदाजी करण्याकरिता प्रवीण नायकवाडी बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेले आहेत. यावर्षी युवा मराठा चषकामध्ये एक विशेष पुरस्कार ठेवण्यात आला होता, स्वर्गीय शेखर शेळके पुरस्कार. आणि स्वर्गीय शेखर शेळके पुरस्कार मिळवणारा प्रवीण नायकवाडी आपल्याला बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पाहूयात काय घडेल. यावेळेस हलक्या हाताने बॉलला ढकललं. फिल्डर मात्र स्वतः गोलंदाज येत आहेत बॉलवर. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. मागे जी बिल्डिंग आहे त्याच्यावर बॉल आहे गेलेला. आमच्या त्या 2 भगिनी उभ्या आहेत, त्यांना विनंती, बॉल जर तिथं असेल तर फेका आतमध्ये. विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये जी पारितोषिक आपल्याला बघायला मिळत आहेत, 51,000 रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 41,000, तिसऱ्या क्रमांकासाठी 31,000, चतुर्थ क्रमांकासाठी 21,000. आणि ही 4ही बक्षिसं तुम्ही जर बघितलं ना मित्रांनो, तर क्रिकेट लव्हर्स राजूर यांच्या माध्यमातून ही 4ही बक्षीस आपण या स्पर्धेमध्ये देतोय. त्यामुळे हा देखील एक कौतुकास्पद निर्णय या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आयोजकांचं कौतुक करावं लागणार आहे. 4ही बक्षीस आयोजक कमिटीच्या वतीनेच दिली जातात. शुभम वागचौरे बॉलिंगसाठी. बॉल हवेत आहे. फटका इथे जर पाहिलं तर थोडासा मिसटाईम होता, परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल मिळताय. 2 धावा. नाजिम सय्यद साहेबांचं आगमन होत आहे. युट्यूब लाईव्हचं सौजन्य त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. नाझिम भाई, तुमचंही मनापासून स्वागत, मनापासून धन्यवाद. चांगले खेळाडू देखील आहेत आणि एक दानशूर व्यक्तिमत्व आहे. नाझिम भाई, मनपूर्वक स्वागत. एकूण धावसंख्या जर बघितली तर 21. धावा धावफलकावर. 4थ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 87 धाव्यांचं टार्गेट आहे आणि या 87 धाव्यांचं पाठलं करत असताना फलंदाजी करणारा संघ थोडंसं अडचणीमध्ये. परत एकदा डिक्लेरेशन झोनमध्ये बॉल गेलाय. 2 धावा तिकडे परिपूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. सामना थोडासा तो गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने गेलेला आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला आपल्या बाजूने खेचावा लागेल, त्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. 16 बॉल 64 धाव्यांची गरज आहे. 16 चेंडूंमध्ये 64 धावा अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, लढावं लागणार आहे. म्हटलं जातं प्रयत्नांती परमेश्वर. वाळूचे कण रगडतात तेलही गळे. प्रयत्न करत राहा, यश निश्चित तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला खेळावं लागेल. आज तुमच्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. आज तुमच्यासाठी प्रत्येक चेंडू महत्त्वाचा आहे. आज तुमच्यासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे.
कारण ही स्पर्धा महत्वाची आहे. राजूर प्रीमियर लीग 5वं वर्ष आज अंतिम दिवस. आज या क्रिकेटच्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. क्रिकेट लव्हर्स राजूर यांच्या वतीने आलेला प्रत्येक प्रेक्षक आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचं स्वागत. शुभम तयार आहेत. बाहेर जाणारा बॉल त्याला छेडण्याचा प्रयत्न केला होता परंतु ऑफस्टंपच्या खूपच बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा देण्यात आलाय. एक अतिरिक्त धाव इकडे मिळेल. अकोल्यामध्ये अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असतात. याच मैदानावर क्रिकेट लव्हर्स राजूर आयोजित राष्ट्रवादी कार्यसम्राट चषकाचं आयोजन देखील फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला एक गाव एक फॉर्मॅटमध्ये ती क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. 41,000 रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये असणार आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. ऑफ ड्राईव्ह केला होता लॉंग ऑफ मध्ये बॉल. फिल्डर येतात बॉलवर तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. त्याचबरोबर कोतुळमध्ये कोतुळ प्रीमियर लीग येणाऱ्या 19 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 दरम्यान संपन्न होणार आहे. त्या स्पर्धेमध्ये देखील मोठ्या संख्येने आपण सहभागी व्हा. कोतुळ प्रीमियर लीगचा 37वं पर्व आपल्या भेटीला येत आहे. अशा अनेक क्रिकेटच्या स्पर्धा महाराष्ट्रातल्या अनेक नावाजलेल्या लोकप्रिय क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या अकोला तालुक्यामध्ये आयोजित केल्या जात असतात. आणि ही स्पर्धा जर तुम्ही बघितलं तर या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की फक्त आणि फक्त अकोले तालुक्यातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म उभं करायचा हाच मानस आयोजकांचा राहिलेला आहे. बॅटर वेगात फिरवली आहे. बॉल उंच आकाशामध्ये. फिल्डर जज करतायत बॉलला परंतु बॉल सरळ बाउंड्री लाईन पार. पाहायचा निर्णय काय असणार आहे. चौकार की षटकार. यस चौकार आलेला भिडू आहे. दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर. प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा सनसनीत चौकार. पहिला तडाखा पहिला चौकार मैदानाच्या आतमध्ये प्रवीण नायकवाड यांच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज या खेळाडूने आपला प्रभाव टाकलेला आहे. आज या खेळाडूने आपलं प्रावीण्य सातत्याने दाखवलेलं आहे आणि आज प्रवीण नायकवाड या नावाची देखील प्रचंड चर्चा आहे. रिव्हर्स करायला गेले परंतु बॉल तिकीट आपण बघू शकतो डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. धावा 2 मिळत आहेत. 2च्या मदतीने धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल. धावफलकावर धावसंख्या झाली आहे 31 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहे. क्रिकेटचा खेळ आज तुम्ही जर बघितलं तर भारतीयांचं क्रिकेटवर असलेलं प्रेम हे कधी लपून राहिलेलं नाहीये. भारतीयांनी क्रिकेटला प्रचंड प्रेम दिलेलं आहे. प्रत्येक देशाचा एक राष्ट्रीय खेळ असतो कारण त्या देशापासून त्या खेळाची सुरुवात झालेली असते. परंतु काही खेळ असे असतात ते फक्त त्या देशापुरते मर्यादित राहिलेले नसतात. ते सर्वच देशाचे मात्र लोकप्रिय खेळ झालेले असतात आणि त्यातल्या त्यात क्रिकेटचा खेळ म्हटलं तर मग आपल्या भारतीयांचं प्रचंड प्रेम क्रिकेटवर राहिलेलं आहे. आणि आज टेनिस बॉल क्रिकेट देखील तितकंच प्रचलित होत चाललेलं आहे. ओव्हर नंबर जर पाहिलं तर इकडे 4चा खेळ संपलेला आहे. 4 ओव्हर नंतर धावफलकावर आपण टाकूयात नजर. 4 ओव्हर नंतर 31 धावा. 31 12 बॉल 56ची गरज आहे. सिस्टीम अँड मंडप डेकोरेटर्स त्यांचंही मनापासून धन्यवाद. या मैदानाची शोभा वाढवण्याचं काम ते करतायत. या आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. कुठल्याही शुभ कार्यासाठी एकदा त्यांनाही निमंत्रण द्या. फुलर लेंथवरचा बॉल होता. लॉंग ऑफ मध्ये निश्चितच हा बॉल जातोय. फिल्डर बॉलपर्यंत येण्याच्या प्रयत्नात आहेत. एक धाव तिकडे पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. धावफलकावर आपण टाकूयात नजर. एकूण धावसंख्या पुढे जात असताना धावा झालेल्या आहेत 32 धावा. राजूर प्रीमियर लीग कृष्णा केटरर्स यांच्या वतीने आपल्याला निश्चितच दररोज भोजनाची अतिशय चांगली व्यवस्था अभिनवाळी साहेबांच्या वतीने आपल्याला निश्चितच ती व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. फुलर लेंथवरचा बॉल चांगला स्ट्रोक खेळला जातोय. स्क्वेअर लेग मध्ये बॉल अडवला जाईल तोपर्यंत जर पाहिलं तर एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल धावफलकावर 33 धावा. 33 धावा.
33 रन्स. बॉलिंगसाठी बॉलर तयार आहेत. उडवलाय बॉल समोरच्या दिशेने, आक्रमण चढवलंय, परंतु मागे सचिन खडके आहेत, तिथे चूक होणार नाही. पकडला जातोय झेल. अजून एक फलंदाज होतोय फेल. आलीय विकेट. अर्थात RPL 2026 मध्ये यावर्षी खेळाडूंबरोबर प्रेक्षकांना देखील पारितोषिके जिंकण्याची मनापासून स्वागत. आणि राजू राठोड साहेबांच्या वतीने क्रिकेट लवर्स राजूर यांचं हे आयोजन पाहून त्यांनी 2100 रुपयांची मदत या स्पर्धेसाठी केलेली आहे. 2100 रुपयांची देणगी त्यांनी दिलेली आहे. राजू राठोड सरांचं मनापासून धन्यवाद. नवीन फलंदाजी करण्यासाठी जर पाहिलं तर अनुप पारासूर बॅटिंगसाठी येत आहेत. अनुप पारासूर यांना आपण फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. तर बॉलिंगसाठी मारुती चांगला बॉल समोरून वळवलाय. लेग ब्रेकचा वापर केला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं थोडंसं वळण घेतलं. सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने बॉल निर्धावच्या स्वरूपामध्ये गेलेला आहे. निर्धाव चेंडूची नोंद होते. डॉट बॉलचा इकडे आपण डॉट बॉल पाहू शकता. धावसंख्या स्थिर आहे 33 धावा धावफलकावर. पुढे सरसावलेत. ओव्हर द कव्हर एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, परंतु मागे फिल्डर उभे आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न ते करतायत. शेवटच्या क्षणी बॉल अडवतायत. तोपर्यंत 2 धावा इकडे पूर्ण केल्या जात आहेत. 87 धाव्यांचं टार्गेट होतं. पहिल्या डावामध्ये तुम्ही जर बघितलं तर खूप चांगली बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली विठुमाऊली म्हाळुंगी संघाची. आणि पहिल्या डावामध्ये अशोक येडे, सचिन खडके या 2 फलंदाजांनी प्रभावित केलं. खूप चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि संघ 86 पर्यंत जाताना पाहायला मिळाला. 87 धाव्यांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. आणि या 87 धाव्यांचा पाठलाग करत असताना इकडे 5 ओव्हर संपतायत आणि 5 ओव्हरमध्ये 35 बनवलेले आहेत. 6 बॉल 52ची गरज आहे. 6 चेंडूंमध्ये 52 धाव्यांची आवश्यकता प्रवरा पॅन्थर्स या संघाला या मॅचला जिंकण्यासाठी. स्वराज जिल्ह्याने टॉस जिंकलाय. फिल्डिंगचा निर्णय यानंतर घेतलेला आहे. पुढे सरसावलाय, बदल आलित्य केलाय आणि हा बॉल सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. प्रवीण नाईकवाडीचा तडाखा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. जबरदस्त बॅटिंग प्रवीण नाईकवाडी करतायत आणि सांगतायत आपलं नाव ऐकलं नाही असं एकबी गाव नाही आणि मैदानात जाऊन षटकार ठोकणार नाही तर प्रवीण नाईकवाडी आपलं नाव नाही, अशी बॅटिंग ते करतायत. परत एकदा अजून एक जबरदस्त हिट, अजून एक षटकार आलाय. प्रवीण नाईकवाडी ऑन फायर, सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. काय बॅटिंग करताय, 2 चेंडू आणि 2 लागोपाठचे षटकार. अजून एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा इरादा, परंतु तिकडे आपण बघू शकतो 2 धावा मिळत आहेत. प्रवीण नाईकवाडी असा खेळाडू आहे की अकोल्यावरून संगमनेरला तो सराव करायसाठी जायचा, प्रॅक्टिससाठी संगमनेरला तो आम्ही कित्येक वेळा पाहिला होता. क्रिकेटची आवड आहे त्याला आणि खूप चांगलं क्रिकेट तो सातत्याने खेळत आलेला आहे. आणि अनेक स्पर्धांमध्ये, मग कोथरूडची स्पर्धा असू द्या, अकोल्याची स्पर्धा असू द्या, राजूरमध्ये असू द्या, अशा अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये खूप चांगली कामगिरी सातत्याने त्याची आपल्याला पाहायला मिळत असते. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आलाय, एक अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल आपल्याला पाहायला मिळतो. धावफलकावरती धावसंख्या 50 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. धावेंचा पाठलाग करायचा आहे तब्बल 87 धावा. अजूनही 37 धावेंची गरज आहे. 3 चेंडू आणि 37 बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम, फिल्डर बॉलच्या खाली आणि तिकडे तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच कॅरी करण्यात आलाय. फलंदाज प्रवीण नाईकवाडी बाद होत आहेत. अजून एक धक्का.
बरोबर प्रेक्षकांना देखील पारितोषिके जिंकण्याची स्वर्ण संधी. भव्य लकी ड्रॉ, लकी ड्रॉ, लकी ड्रॉ. करिता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. आता या सामन्यामध्ये थोडीशी औपचारिकता शिल्लक राहिली आहे, कारण या सामन्यावर विठू माऊली म्हाळुंगे संघाने मजबूत पकड मिळवलेली आहे. म्हणजे विठू माऊली म्हाळुंगे संघाला विजयाचा सुगंध यायला लागलाय आणि आता फलंदाजी करणाऱ्या प्रवरा पॅन्थर्सवर पराभवाचे काळे ढग आहेत, कारण आता शेवटचा एक बॉल शिल्लक राहिलेला आहे. स्ट्रोक चांगलाय, मागे फिल्डर आहेत, बॉलच्या खाली आलेत आणि पकडतायत झेल. अजून एक फलंदाज होतोय फेल, अजून एक विकेट, अजून एक खेळाडू बाद. मैदानाचा ताबा घ्या. यानंतर भैरवनाथ 11 कोथळे आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वराज 11 या दोन टीम मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. टॉस स्वराज 11 ने जिंकलाय आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. विनंती अधिकचा वेळ न दबडता लगेचच आपण फिल्डिंग लावून घ्या. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार इकडे प्रदान केला जाणार आहे आणि मॅन ऑफ द मॅच ठरतायत ज्यांनी फलंदाजी करत असताना 39 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 2 ओव्हर टाकल्यात, 10 धावा दिल्यात आणि 3 महत्वाच्या विकेट घेतल्यात. अशोक येडे ठरतायत मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त कामगिरी अशोक येडे यांची आपल्याला पाहायला मिळते.